नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा नव्या बादाची पेरणी केली आहे. यावेळी माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय. त्यावरून राजकारणाचा डाव सुरू झालाय. शेतात या बांधावर या आमची काय परिस्थिती आज बघून घ्या असं आता शेतकरी म्हणत आहेत. पण हे महाराज हे महाशय आज गेम खेळत आहेत. महाराष्ट्र के कृषि मंत्री जब असेंबली चल रही है, असेंबली में बैठ के अगर मोबाइल पे रम्मी खेलने लगे. कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात. कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय. कृषी मंत्री मोबाईलवरती पत्न्यांचा डाव लावत असतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट करत राजकीय पत्ता टाकला. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्यामुळे कृषी मंत्र्यांवरती रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या मंत्र्यांना कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्तहाक ऐकू येईल का, असा जिव्हारी लागणारा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. आओ रम्मी खेलो महाराज असं काहीतरी ते आहे. आता शेतकरी म्हणतोय आओ महाराज हमारा खेत पे आओ, म्हणजे आमच्या शेतात या बांधावर या आमची काय परिस्थिती आज बघून घ्या असं आता शेतकरी म्हणत आहेत. पण हे महाराज हे महाशय आज गेम खेळत आहेत. आता कालच अजितदादांचे फार मोठे नेते पक्षाचे स्टेटमेंट देऊन गेलेले आहेत की कुठलाही निर्णय आम्ही जेव्हा घेत असतो तेव्हा आम्हाला केंद्राशी आणि खास करून बीजेपीचे प्रमुख नेत्यांशी बोलावं लागतं. आता या मंत्र्याचं काय करायचं याच्यासाठी जर तुम्हाला दिल्लीला बोलावं लागत असेल तर मग तुमचा पक्ष हा तुम्ही चालवता का भाजप चालवतं? रोहित पवारांनंतर आमदार जितेंद्र आव्हाडांनी शेतकऱ्यांनो विसरा हमी खेळा रमी असं ट्विट करून कोकाटेंची खिल्ली उडवली. तर अधिवेशन सुरू असताना कृषी मंत्री जर मोबाईलवर रमी खेळत असतील तरी गंभीर बाब असल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय. और ये बहुत चिंता की बात है. एक तरफ हम मांग कर रहे हैं कि जो ऑनलाइन गेमिंग है उसे घर बर्बाद हो रहे हैं और उस पर बैन आना चाहिए, ऐसी चर्चा समाज में हर तरह से आ रही है. और महाराष्ट्र के कृषि मंत्री जब असेंबली चल रही है, असेंबली में बैठ के अगर मोबाइल पे रम्मी खेलने लगे. सुप्रिया सुळेंनंतर संजय राऊतांनी माणिकराव कोकाटेच नव्हे तर अधिवेशनाच्या कालावधीत वादात सापडलेल्या सर्व सत्ताधाऱ्यांचा समाचार केला. इतकंच नव्हे तर राऊतांनी कोकाटेंच्या मंत्रिपदाबाबत ही भविष्यवाणी केली. कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात. कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय, कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करताय. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे. माणिकराव कोकाटेंनी रमीच्या आधीही बेताल वक्तव्य करत राजकीय संकट निर्माण केली. कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी या वक्तव्याने कोकाटे वादात अडकले होते. शेतकरी कर्जमाफीतून लग्न साखरपुडे करतात, शेतकरी 5 ते 10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहतात या वक्तव्यावरून शेतकरी संघटनांनी टीकेची झोड उठवली होती. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला या वक्तव्यावरून राजकीय गदारोळ झाला होता. शेतातील ढेकळांचे पंचनामे करायचे का हे वक्तव्य सुद्धा वादात अडकलं होतं. 1995 मध्ये फसवणूक केल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षाही कोर्टाकडून सुनावण्यात आली. ही सर्व प्रकरणं निस्तरल्यावर पुन्हा वाद झाल्यामुळे आता सारवासारव करताना सुनील तटकरे यांची पार भंबेरी उडाली. खुलासा केलेला आहे. मी जरूर तो ऐकेन. तोही व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय किंवा त्यांना काही सूचना द्यायची असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष देतील. रमीच्या डावावरून माध्यमं आणि राजकीय गदारोळ सुरू झाल्यानंतर अखेर माणिकराव कोकाटे त्यांची बाजू मांडण्यासाठी समोर आले. गेम खेळण्याचा काही इश्यूज येत नाही. ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला. माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं. नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे. तो मी रमी खेळतच नव्हतो असा दावा माणिकराव कोकाटेंनी केलाय. माझ्या कामावरती विरोधक बोलत नाहीत अशी खंत कोकाटेंनी व्यक्त केली.
मात्र आपणच नेहमी वादात का अडकतो याबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ माणिकराव कोकाटेंवरती आली आहे, हे नाकारता येणार नाही. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर सभागृहातील रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कृषी मंत्री कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलं. या संदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांच्या विधानात गोंधळ असल्याचं बोललं जात आहे. स्पष्टीकरण देताना कोकाटे काय काय म्हणाले तुम्हीच ऐका. जाहिराती या ठिकाणी येतात, तर त्या जाहिराती स्किप करावं लागतात. ते स्किप करतो मी. स्किप करता करता त्या 2-3 ठिकाणी कुणी माझ्या पेकडे असतो, मोबाईल माझ्या कोणाकडे असतो, तो ती जाहिरात स्किप करण्याकरता मला 2-3 सेकंद या ठिकाणी लागले. गेम खेळण्याचा काही इश्यूज येत नाही. ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला. माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं. नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो. गेम खेळण्याचा काही इश्यूज येत नाही. ती स्काईप करायसाठी मी ते 2 वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला. माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं. नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो. त्याच्यावरती कुठेतरी डाउनलोड केला होता फोन, तो गेम. तो गेम मी स्काईप करतो. स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल. त्याच्यावरती कुठेतरी डाउनलोड केला होता फोन, तो गेम. तो गेम मी स्काईप करतो. स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल. त्यात काय आज चोरीच काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळवाकड पाप केलेलं आहे, असं काय त्याच्यामध्ये? काय विशेष काय त्याच्यामध्ये? मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिराती येत नाही का? तुमचा मोबाईल ऑन करा, युट्यूबला जा बरं तुम्ही. तुम्हाला जंगली रमी जाहिरात येत नाही का? जंगली रमी जाहिरात येतात, गाण्याच्या जाहिराती येतात, कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती येणं अपरिहार्य आहे. ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का? असं काय त्याच्यामध्ये? स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे? किंवा एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण? किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद, उसको स्किप मैं कर रहा था. उसने कुछ 10-12 सेकंड के अंदर वो रिकॉर्ड किया गया है, लेकिन उसके बाद में मेरा अपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है. तर कृषी मंत्र्यांच्या या व्हिडिओवरून विरोधकांनी आरोपांची राळ उठवत राजीनाम्याची मागणी केली आहे. मतं घेतपर्यंत 1 रुपयात विमा आणि मतं घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा, मरा की वाचा. म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे, तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसत आहे. म्हणजे यांना काही कामच उरलं नाही. काय दुर्दैव आहे शेतकऱ्याचं. कृषी मंत्रीच रमी खेळताना मीटिंग करतंय. आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समिती निगडित केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करतंय. आणि आमचे कृषी मंत्री आता ही 8वी-9वी चूक असेल. यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? जर हा व्हिडिओ खरा असेल तर मग मला आत्ता कळतंय की ज्यावेळेस मी विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारकडे विनंती केली होती की जंगली रमी ऑनलाईन गेमच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, अशा गेमवर बंदी आणावी महाराष्ट्रात. तेलंगणासारख्या राज्याचं उदाहरण दिलं होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपण पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं. लाखो संसार उद्ध्वस्त होत असताना जंगली रमीवर बंदी आणण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नाही. पण का दाखवलं नाही हे मला आता लक्षात येतंय. तर अभिनेता आमिर खान, शाहरुख खान सुद्धा रमी खेळतात असं म्हणत मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोकाटेंची पाठराखण केली आहे. त्याबद्दल मला काय माहिती नाही, पण रमी तर आता टीव्हीवर पण खेळलं. ते आमिर खान काय खेळतो, तो अजून शाहरुख खान काय खेळतो, आमचं तर परंतु रमी आता खेळला जातो. चांगला खेळ म्हणून असं टीव्हीवाल्यांना वाटत असेल. खरं तर कृषी मंत्री राज्याच्या शेतकऱ्यांचे प्रमुख आहेत. असे ते मंत्री आहेत की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बसून त्यांनी शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडण्याची, व्यवस्थेला कामाला लावण्याची, शेतकऱ्यांना संकटात मदतीचा हात देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अशा वेळी एका पाठोपाठ एक अशी बेताल वक्तव्य करून वादाचं मोहळ उठवलं गेलंय.
जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलं. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसडगावचीच पाटीलकी आहे. क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही. भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय. पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत. सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचणीत आलेलं नाही.